चला आज असं झटपट होणारं दह्यातलं मिरचू करूया। इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। स्वच्छ धुवून याला पुसून घ्यायचं थोडंसं आणि याला कट करून घ्यायचं आहे। आपल्याला पोळीसोबत भाकरीसोबत कशाही सोबत हे मिरचू छान लागते। तेच सारखे भाज्या खाऊ वाटत नाहीत, दह्यातलं मिरचू खूप छान लागते। आता इथं पूर्ण मी मिरच्या कट करून घेते। आता गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते। याला आपल्याला थोडंसंच तेल लागते, जास्त लागत नाही। थोडंसं जिरं, मोहरी, जिरं मोहरी छान तडतड द्यायची आणि त्याच्यामध्ये थोडीशी लसणाची काप टाकायची। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हे मिरच्या कट केलेल्या आहेत ते याच्यामध्ये छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित त्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत। थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एक 2 मिनिटं छान असायला भाजू द्यायचं आहे। हळद टाकायची आहे, छान परतून घ्यायचं याला। परतून घेतलं की अशा बघू शकता अशा चिमलेल्या आहेत। आणि याच्यामध्ये दही टाकायचं। दही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये वापरू शकता। आता हे मी इथं घट्टसर दही घेतलेलं आहे। आता मी याच्यात 3-4 चमच दही टाकून घेते आणि परत त्याला छान मिक्स करून घेते आणि याला थोडा वेळ असं शिजू द्यायचं आहे। 1-2 मिनिटं छान हे शिजलं की लगेच मिरचू तयार होते। थोडीशी याच्यामध्ये मी साखर टाकलेली आहे। साखर टाकून छान परतून घ्यायचं याला। आता इथं आपलं मिरचू झालेलं आहे, तर हे काढून घ्यायचं। बघू शकता इथे आपलं मिरचू झालेलं आहे दह्यातलं। तुम्ही याला भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता। कशी वाटली आजची रेसिपी ती नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। सबस्क्राईब करायला विसरू नका।